इथपर्यंत आपल्याला जायचं होतं, पण आता वेळेच्या बंधनामुळे जेवढं आपल्याला होतंय तेवढं आपण करू. वेळेचं बंधन आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय अमृतानुभव या ग्रंथाच्या माध्यमातून आपला श्री गुरूंच्या संदर्भात आणि स्वच्या स्वरूपात असलेला अनुभव शब्दामध्ये व्यक्त करतात. माझे श्री गुरु अमूर्तची मूर्त आहे स्वरूप. कार्याचा भाग पाहता, कर्तव्याचा भाग पाहता, अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे धुई, मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतीचा उगरू. सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जयाचे अपांग पाते, बंध मोक्षपणे आते. सामर्थ्य किंवा सामर्थ्याचे विके, शिवाचे हे गुरुत्व दिले. आणि कृपेच्या बाबतीमध्ये बोधचंद्राच्या कळा विखुरल्या एक वेळा, करी कृपा पुण्यवलिळा करी जयांची. अजून कृपेचा अंतिम कृपा तो भेटल्या सवे, पूर्ती उपायांची धावी, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी स्थिर झाला. स्वरूप, कार्य, कर्तव्य, सामर्थ्य आणि कृपा या 5 विभागामध्ये आपण प्रकरणाला किंवा प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय घेऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. श्री गुरुनी बोधाच्या निमित्ताने आपल्या कानाच्या माध्यमातून, महावाक्याच्या माध्यमातून कानामध्ये बोध केला. ते तू आहेस, ईश्वर आणि तू एक आहेस. तुझं स्वरूप ईश्वराचं स्वरूप एक आहे. तू मूळचा ब्रह्मस्वरूप आहेस असा बोध केला. पण बोध अंतःकरणामध्ये स्थिरावेना, बोध अंतःकरणामध्ये दृढ होईना. संशय निर्माण झाला. खरंच मी देव आहे का? मी कसा काय देव असू शकेन? माझा देवाचा विचार करता, ईश्वराचा विचार करता, हे तो असा मोठा व्यापक पसरलेला, सर्वांमध्ये असलेला, सर्वज्ञानी, सामर्थ्यवान, आणि मी एवढा छोटासा जीव, माझा आणि त्याचा कसा एक असू शकेल? मी माझा आणि त्याचं एकत्व कसं घडू शकेल? बरं, जीव ईश्वराचं ऐक्य ठीक आहे. मी तर स्वतःला देह समजतोय, मी तर स्वतःला नावाचा समजतोय. हे इकडं सगळं अडकलेलं काम आहे. अविद्येचे आडवे आलेले आहे. मायेचा कुंजर येऊन पडलेला आहे. अविद्या चारी बाजूनी डोळ्याला जे दिसतंय ती सगळी अविद्या आहे. आणि अविद्याने असे पडदे टाकलेले आहेत. अविद्येचं आवरण पडलेलं आहे. आणि ते आवरण भेदण्याची दृष्टी आमच्यामध्ये येईना. आवरण काय फाडायचं नाही, आवरण काय तोडमोड करायचं नाही. काय काय तोडणार आणि काय काय मोडणार, कशाला सोडणार आणि कशाला धरणार, काय काय टाकायचं आणि काय काय धरायचं. हे टाकलं तर ते आहे, ते टाकलं तर हे आहे, आणि बाहेरचं टाकलं तर आतलं मन आहे, मन टाकलं तर बुद्धी आहे, बुद्धी टाकलं तर चित्त आहे, आणि चित्त टाकलं तर अहंकार आहे. आणि हे चारही टाकले तरी मी आहेच की. अजून जो विशेषत्वाने तयार झालाय अंतःकरणामध्ये, तो मी आहेच की. त्याला कसा टाकायचा? त्याला टाकता येत नाही. हो, मी जगलायच ह्यांच्यावरती. मीचा एक विशेष गुण आहे, ज्याला अहम म्हणतो, नाही का? त्याला काहीतरी धरावं लागतं. अहमनी धरलेला आकार त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. आणि अहम हा आकाराशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्याला काहीतरी आकार लागतोय, त्याला काहीतरी धरायला लागतंय. हो, ती जात धरेल, नाव धरेल, रंग धरेल, रूप धरेल, वर्ण धरेल, हात तरी धरेल, नाक धरेल, डोळे धरेल, केस धरेल,
काय कशाला तरी धरेल, जाडीला धरेल, उंचीला धरेल, काकुळ्याला कशाला तरी धरेल, पुरुषाला धरेल, म्हणजे स्त्रीला धरेल, बालपणाला धरेल, तरुणपणाला धरेल, कशाला तरी बुद्धीला तरी धरेल, हुशार आहे म्हणून धरेल, कशाला तरी धरून बसले ते, कशाला तरी त्यांनी पकडलेला आहे अहंकाराला आणि म्हणून तो टिकलेला आहे. माऊली सांगतात विचार मी अहंकार साडीली. काय आता कशाचा विचार काय? ज्याला धरलंय ते तुझं नाही ना, त्याला काय धरून ठेवलेस, काय म्हणून धरले त्याला, ते तुझं नाही. किती वेळ धर, ते बदलत जाणार आहे, तू आहे तसंच आहे. ज्याला ज्याला धरलं ते बदललं, ते नाश पावलं, ते फुटलं, ते तुटलं, पुन्हा दुसरं धरते. ते धरण्याचं काम चालू आहे आणि बाहेरच्या वस्तू धरते. धरायचं काय आहे त्याला? आत धरायचं आहे. काय धरायचं आहे? काय बोध केलाय? मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, मी आत्मा ब्रह्म आहे, हो माझा त्यांचं स्वरूप. याला धरायचं असं तर याला धर, तुझी धरण्याची सवय आहे ना, तू त्याला धर तिकडे, असा बोध केलाय. पण धरे ना, धरणं त्याचं इकडची सवय झालेली आहे, काहीतरी धरायचं त्याला सवय लागलेली आहे. म्हणून हे जे पडदे आहेत, हे जी अविद्या आहे, सगळे अविद्या आत भरलेली आहे, बाहेर सगळी माया पडलेली आहे. आणि मायेनं आणि अविद्येनं म्हणा, मायेनं म्हणा, असे आवरण टाकलेली आहेत. आणि ती आवरण, एक आवरण दूर केले की दुसरं आवरण येते, दुसरं केले की तिसरं येते, असे आवरण येतच राहतं, तिच्या लहरी येत राहते. आणि त्याच्यामध्ये जीव असा धडपडतोय, असा मेटाकुटीला आलेला आहे. हो, त्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय बरं का बाबा, कशात तरी मला सुख मिळेल, प्रवचनात तरी मिळेल, कीर्तनात तरी मिळेल, पारायणात तरी मिळेल, भजनात तरी मिळेल, पंढरपुरात तरी मिळेल, काशीत तरी मिळेल, घरात तरी मिळेल, बायकोत तरी मिळेल, पोरात तरी मिळेल, कशात तरी सुख मिळेल, असं त्याचा शोध चालू आहे. मात्र लहानपणापासून शोधतोय, शाळेत मिळेल, नोकरीत मिळेल, कशात तरी त्याने प्रयत्न केला, सगळीकडे आजपर्यंत फेल आहे. सगळीकडे फेल गेलं सुखाचा. कारण सुखाचा प्रयत्न का करतोय तो, कालच विषय झाला, कारण तो सुख स्वरूप आहे, त्याचं मूळ स्वरूप तो आहे, सुख आहे. म्हणजे त्याचा प्रत्येक प्रयत्न सुखासाठी आहे. आणि त्याला असं वाटतंय की काहीतरी केलं की मला सुख मिळेल. पारगावला गेलं, पारायण केलं आणि प्रवचन केलं, नाहीतर अमृत अनुभव ऐकला, नाहीतर कीर्तन ऐकले की मला सुख मिळेल. पण मिळतं तेवढ्या पुरतं. आणि कीर्तन संपल्यानंतर, आणि प्रवचन संपल्यानंतर, आणि सप्ताह संपल्यानंतर, आणि काला संपल्यानंतर आता काय परत म्हणते, अरे तेव्हा परत होतं झालं. सुखाची सोय त्याला परमनंट सापडे ना, त्याची लय धडपड चालली. हो, लय भयंकर धडपड चालली त्याची. हो, काय सोडलं, हे सोड, ते सोड, सगळं बदललं त्यांनी, माळ घातली, पाकीचं खायचं बंद, पण त्याला सुख मिळेल सगळं. त्याला काय म्हणतो आपण, क्षणिक ठरायला लागले. जो उपाय करेल तो क्षणिक ठरते. आणि मग श्री गुरुंनी काय केलंय, जी अखंड भूमिका आहे, अखंड सुख स्वरूप आहे, ती युक्ती आपल्याला दिलेली. काय युक्ती दिली तर, बाबा रे तू पहिला आधी ऐक्य समजून घे, बोधाचा अर्थ तरी पहिला नीट समजून घे. काय बोध केलाय तुला? जीव ब्रह्माचं ऐक्य. आणि जीव कशाला म्हणतात ते तरी आधी पहिल्यांदा नीट कळून घे. कारण थोडा त्याच्यावर प्रकाश टाकला होता. कालच्या मंडळीत थोडा जीव सांगा, मग ईश्वराकडे जाऊ आपण, त्या दोघांचं ऐक्य करू, किती पुढे जाता येते बघू आपण. सगळ्यांना माहिती आहे आता, बऱ्यापैकी सर्वच झाले. जीव कसा, किती गोष्टींचा जीव झाला, सांगता का सचिन महाराज? सांगा. चैतन्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब. वा, वस्तू किती झाल्या मोजायला? 3 झाले. असायला 2. असायला 2. आता किती? बरोबर आहे. दिसायला 3, मोजायला 2 आणि मोजायला 3, दिसायला 2 आणि असायला 1. बाहेर मोजताना जगत, माया, ब्रह्म 3 झाले. आणि दिसायचा विचार केला तर 2च आहेत, प्रकृती आणि पुरुष. सगळीकडे दोघांचा कारभार आहे, सगळीकडे दोघेच आहेत. दोघांशिवाय काही नाही, दोघांचं सगळं पसारा मांडलेलं आहे सगळं. आणि पसाऱ्यात बी दोघे आहेत, आणि दोघांचाच पसारा आहे. आणि दोघे नसले अध्यक्ष अध्यक्ष आहेत ना, आणि एक असलेलं. मग तो चैतन्यावरती अंतःकरण उपाधी आणि अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, 3 भूमिका झाल्या. प्रतिबिंब, अंतःकरण आणि आत्मचैतन्य, अधिष्ठान चैतन्य. मग ह्याला एक करण्यासाठी काल आपण काय पाहिलं, त्यातलं एक तेवढं बाद केलं, अंतःकरण तेवढं बाद केलं की आपोआपच प्रतिबिंब बिंब स्वरूप आहे. जीवाला वेगळं काय ऐक्य साधण्यासाठी करत नाही, ज्याच्यामध्ये ते पडलंय तेवढं फक्त बाजूला काय झालं का? उपाधी बाद करा. वा, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार,
काहीच संसार तुम्हा नाही. उपाधीचा संसार आहे. या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी बाद करायचे. उपाधीचा नाश नाही करायचा. नाश आणि बाद. हे उपजी आणि नासी जे ते मायावशी दिसे. ते मायावशी दिशा. हा येणारी तत्वता वस्तू ज्याशी सिद्धांत इकडे अर्ध्या ह्याच्यात दृष्टांत अर्ध्या ह्याच्यात सिद्धांत एरवी तत्वता वस्तू ज्याशी ते अविनाशी. पूर्ण कुंभ पूर्ण कुंभ ओलांडला बिंबाकार दिशे भ्रंशला. भानू नाही नासला तया असवे. हा भानू कसा नासेल. खाली सिद्धांताची ओळ त्याच्या खाली शरीरातल्या लोके परी नाशू नाही सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तो न आरोपी भ्रांती बापा. शेवटी सगळे वरती दृष्टांत आहेत सगळे आणि खाली एकच भविष्य सिद्धांताचे संपूर्ण ह्याच्यात. हा बरोबर. अशी ही माया अशी ही भूमी. आपला मुद्दा चालला होता बाध आणि नाश. आपल्याला काय करायचं आहे दिसलेल्या समोरच्या वस्तूचा किंवा धरलेल्या वस्तूचा समोर दृश्य रूपाने जे नटलंय त्याचा बाध करायचा आपल्याला. बाध आणि नाश ह्या दोन प्रक्रिया महत्वाच्या आहेत बरं का चिंतनासाठी. आपल्याला काय वाटतं काहीतरी तोडमोड करावी. काहीतरी त्रास देते ती वस्तू पुढे ढकलून लावावी काहीतरी करावं तिचं नाही. त्याचा बाध पद्धतीनं जर आपण गेलो बाधासाठी विचार आहे आणि नाशासाठी क्रिया आहे. नाशाला क्रिया करावी लागते. साप मारायचा असेल तर लाठी काठी व्यवहारिक सत्य साप मारायचा असेल तर काठी लागेल आणि बाध करायचा असेल तर विचार लागेल. रज्जूवरचा सर्प कोणत्या काठ्याने मारता येईल आपल्याला विचारिता निरसले ते राहत नाही. विचार करता ते निरसून जातात. विचारांनी ते टिकत नाही. विचारांनी बाध होतो. मग आता काय विचार करावा. विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी यश. आता प्रपंच म्हणजे आपल्याला काय होतं घरात सगळे मांडलेल्या वस्तू तो आता तर आहे. हा प्रपंचच आहे. जे जे दृश्य रूपाने पडले पाटली प्रपंचच आहे ना. जे नामरूपाला जे जे आलं ते सगळं प्रपंचात ढकलून द्यायचं. तुमची मनबुद्धी चित्त अहंकार मी प्रपंचातच आहे. सूक्ष्म मान दिसतो सूक्ष्म जड आहे ते मी प्रपंचातच जाते. सगळं आकाशापासून ईश्वरापासून मुंगीपर्यंत मुंगीपासून ईश्वर सगळं काय आहे प्रपंचात. सगळे प्रपंचात. कोण मोठा आहे कोण छोटा आहे सगळा प्रपंच आहे. प्रपंच आधी पाहिजे प्रपंचाची व्याप्ती आपल्याला कळायला पाहिजे. जे जे पंचमहाभूतात्मक आहे जे जे गुणात्मक आहे आणि जे जे नामरूपाला आलेलं आहे ते ते प्रपंच ते ते माया. नामरूप म्हटलं की प्रपंच आणि प्रपंच म्हटलं की माया आणि माया म्हटलं की गुण आणि गुण म्हटलं की पंचमहाभूत आणि पंचमहाभूताचा काला नाही तर वेगवेगळं सगळं सूत्रच आहे त्याचं. कुठे जायची गरज नाही. एक प्रपंच काढला बस झालं. एक परमाणू काढला बस झालं. एक काहीतरी उडवलं सगळंच उडवलं. एकाचा तुम्हाला मेळ लागला एका ठिकाणी तुम्ही प्रपंच काढला बाजूला काम झालं. बाहेरचा प्रपंच काढल्यापेक्षा आपला अंतकरण उपाधी बाद केलेली काय पाहिजे. अंतकरण उपाधी बाद केली किंवा आज जे आपल्याला अडथळा आलेला आहे तो जर बाद केला तर सहज आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. सर्वांना अस्ति भाती क्रियेची भूमिका माहिती आहे. आता आतलं बाद करायचं आपल्याला. काय करायचं आहे आतलं बाद करायचं नाही. जीवाला काय करायचं जीव शिवाचं ऐक्य करायचं. ऐक्य आहे एक ऐक्य करायचं आहे. चांगलं लक्ष द्यावं. ऐक्य आहे एक ऐक्य करायचं आहे. ऐक्य आहे की नाही. मग ऐक्य काय करायचं ऐक्य नसल्याचा भ्रम झालाय तेवढा भ्रम काढायचा बाजूला. ऐक्य अगोदरच ज्याचं ऐक्य आहे त्याच ऐक्य होऊ शकतं. पाणीच पाण्याला मिळू शकतं ना. नदी समुद्राला पहिलीच मिळालेली आहे. पाण्यात कधीच कुठल्याच क्षणामध्ये खंड नाही. हवेत बी पाणी आहे ढगात बी पाणी आहे आणि येतंय बी खाली जमिनीत बी पाणी आहे. समुद्रात नदी सगळीकडे पाणीच पाणी आहे. काही ठिकाणी दिसतंय काही ठिकाणी दिसत नाही. काही ठिकाणी घनरूप आहे काही ठिकाणी द्रवरूप आहे काही ठिकाणी वायुरूप आहे. नदी वाहत आहे म्हणून त्याला नदी म्हणायची. स्थिर आहे म्हणून त्याला समुद्र म्हणायचं. अजून काय वाहतोय म्हणून जीव आणि स्थिर आहे म्हणून ईश्वर. जीव वाहतोय ना 84 लक्ष म्हणून त्याला जीव म्हणायचं आहे काय तेव्हा. आणि ईश्वर स्थिर आहे कल्पापर्यंत तरी किमान. तो कुठे जात नाही कुठे येत नाही आणि ह्याचं फिरणं चालू आहे म्हणून याला जीव म्हणायचं आणि त्याला शिव म्हणायचं. दोघी एकच आहे. समुद्र स्थिर आणि नदी वाहणारी. ईश्वर स्थिर आणि जीव वाहणारा जीव फिरणारा अज्ञानामुळे. आतमधली जी भूमिका आहे
उपाधी जी आहे, आता जे आमचा आहेपणा जो आमच्यामध्ये आहे की आता आहे की नाही, आमच्या आहेपणाला कधी बाधा आली का? सकाळी थोडा आम्ही विषयाला स्पर्श केला. आमच्या आहेपणाला कधी बाधा आहे का? झोपेत, जागृती, स्वप्नात अवस्था बदलत आहेत, अवस्थेचं अंतर होते. स्वप्न, जागृती आणि पुन्हा सुषुप्ती. फार अगदी त्यांनी सायस केला तर समाधी लावेल किंवा तुर्यगामध्ये जाईल किंवा अजून मनमनीमध्ये जाईल, काही अवस्था आहेत त्या जाईल, अवस्थांतर होईल. पण माझ्या आहेपणाला कधी बाधा आली का? माझं जे आहेपण आहे, मी जो आहे, मला जो मी आहे वाटतोय त्याला कधी बाधा आली का? त्याच्या आहेपणाला कधी बाधा आहे? बरं, माझा आहेपण आता भ्रम कुठे कसा सूक्ष्मपणे बाबा सांगे, थोडा सूक्ष्म विचार करा. मी काय केले, मी कशाला तरी धरून आहे म्हणतोय, पण हे सगळेच नसताना मी आहे की नाही हे सगळे नाही का? आतलंच नाही का? आतला विषय तेवढा क्लिअर करून बाहेर तेवढं आपल्या थोडं आतमधलं सगळंच नाही, सगळंच बाजूला झालं आतमध्ये, तरी तुम्ही आहात की नाही? झोपेमध्ये स्वप्नामध्ये कोण नाही. स्वप्नामध्ये तुम्ही तयार केलं का नाही ना बाबा समोर? हो, स्वप्नामध्ये हा ध्येय नाही बरं का? स्वप्नामध्ये हा पडलेला आहे आणि ह्याच्यासारखाच तुम्ही ध्येय तयार केलाय तुमचा. स्वप्न कोणाला पडले? देहाला पडले, आमचाच नाही सगळ्यांचा. सगळ्यांचं. हा, बाकीचे तुम्ही तयार केलं. एक नुसते माणसाची थोडे, कुत्री मांजर तिथं लागेल ते तयार केलं तुम्ही. किती बी विमानं तयार केली, गाड्या तयार केल्या, डोंगर, समुद्र, काय रस्ते, काय पाहिजे ते तुम्हाला तयार केले स्वप्नामध्ये. बादशागिरी आहे तिथे. काय पाहिजे? बंगला पाहिजे बंगला, घर पाहिजे, गरिबी पाहिजे गरिबी, भिकार पण पाहिजे भिकार पण तयार केलं, श्रीमंती पाहिजे श्रीमंती, दागिने पाहिजे दागिने, हो, 2 बायका पाहिजे 2, 3 पाहिजे 3, हो, काय आता ज्याचे मनातच आहे, काय पाहिजे ते तयार केलं. पावर आहे आमची ती, काही कमी नाही. आम्ही सुद्धा काही तयार करतो. बरं, स्वप्नातच कशाला? बसले बसले नाही का तयार करत? मनोराज्यामध्ये गेल्यानंतर जागा पण गेलाय कुठे? कल्पनेत गेला. कल्पनेत काय काय तयार करतात? कल्पना भूतकाळात जाते, वर्तमानात फार कमी टिकते, ती जाते भविष्य काळात. पुढे असं 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 सगळं चित्र उभा करतो. काय काय एवढं चांगलं आर्किटेक्चर आहे, काय बघायला लोक असे मस्त मध्ये काढून ठेवतो. इथे हे असं, इथे हे असं, इथे हे असं, त्याच्यात काय बिघाड घाला की चिडाचिड करते, मागे असं झालं असं सगळं तयार चालू आहे. त्याचं सगळीकडनं तो तयार करतो. कल्पनेच्या याच्यामध्ये त्याचं वावरणं चालू आहे. आपला मुद्दा काय सांगणार की माझं आहे पण जे आहे, स्वप्नाचं बाबांनी सांगितलं, स्वप्न ही जीवाची सृष्टी आहे, जीवाने तयार केलेली सृष्टी आहे. तोही सृष्टी तयार करू शकतो. पण जीवाची सृष्टी जीवानं खोटी ठरवली की नाही? आपलं स्वप्न आपण खोटे ठरवले की नाही? काय केला उद्योग आपण तिथे? जागृतीत आलो. जागृतीत आलो, बरोबर. जागृतीत आले की स्वप्न खोटं ठरलं. आणि आता स्वप्नातलं जे आम्हाला दिसलं होतं तसं जागृतीत आहे का काही वेगळं आहे? तसंच. चांगला विचार केला. जे स्वप्नातलं जे आपण जे काही बनवलं इकडे तसं जागृतीत आहे की काही वेगळं आहे? तसं सगळं माणसं, जनावरं सगळी तशीच आहे. मग ते खोटं आणि हे खरं. आपण झोपलोय, कशाची झोप आहे आम्हाला? अविद्येची झोप लागली आणि त्या झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि त्या झोपेत आहे जागृती. दोन अवस्था, दोन कशी? ज्ञान सुषुप्ती. झोपेतून पडलं. बीजांकुर भाव म्हणती, स्वप्न न जागृती, फळ भाव तिचा. फळ भाव काय आहे? स्वप्न आणि जागृती. आणि बीजांकुर काय आहे? झोप. ज्ञान सुषुप्ती. सुषुप्तीची ही 2 झाडं आहेत, तिलाच फुटलेले अंकुर आहेत. मग जागृती ही झोपच आहे, पण जागृती वाटते. झोपच आहे आणि झोप स्वप्न आहे. झोपेच्याच ही अवस्था आहे, झोपेमध्येच पडलेली स्वप्न आहे, झोपेमधल्याच ही अवस्था आहे. नवे झोपच आहे आणि त्याला अनुसरून 2 ओळ आलेली आहे. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा भांडा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि. तिकडे म्हणतात अज्ञानाची निदा, भरत होता तत्पदा, चेला प्रबुद्धा स्वस्वरूपी. झोपेतच काम चाललंय आमचं सगळं. आणि झोपेतनं जागा करायचं ते मग महावाक्याची निनावे, गुरुकृपेची निनावे, माता हात ठेवला नव्हे थापटीला जायचा. त्याच्या खालची ओवी
अनुग्रह दिल्यानंतरची ओवी आहे ती. अगोदर ज्ञानदेव म्हणे मी चालेल. नाही अगोदर ती इकडचे सगळ्या द्यायचे ती त्याच्याच खाली ओवी आहे. तर या विद्येची आणि विश्व स्वप्नेशी माया नीद सांडवली धनंजय नीद सांडली बरं का ती नीद सांडवली धनंजया सहसाचेला अद्वयानंदपणे जो अद्वयपणे जागा झाला अद्वयावरती अद्वैतावरती जागा झाला. काय केलं वरती झोपला होता मध्ये अनुग्रह दिला आणि जागा केला. जागा होऊन काय झालं विश्व स्वप्नेशी माया हो निध सांडवली धनंजया विश्व स्वप्नेची मायेची झोप लागली होती त्या स्वप्नाची त्याची झोप गेली आणि झोप गेल्याबरोबर सहसा चेला अद्वय आनंदपणे जो त्या अद्वयानंदपणे अद्वयावरती तो जागा झाला आणि जागा होऊन पाहतो तर झोप नाही स्वप्न नाही सुषुप्ती नाही समाधी नाही काही नाही का जागेपणात काहीच नाही सगळंच उडालं. जागा झाल्याबरोबर हो स्वप्न उडालं जागा झालं म्हणजे झोप गेली म्हणजे स्वप्न उडालं आणि झोप गेली म्हणजे जागृती उडाली आणि उरला तो मी. स्वप्नातच बघितलं जागा झाला की झोप जाणं आणि जागा होणं एका वेळी होतो आणि जागा झाला की स्वप्न गेलं झोप गेली जागृती बघितली तिन्ही अवस्था. एका झोपेच्या जाण्याने या दोन अवस्था जात आहेत एका जागा होण्याने तिन्ही अवस्था जात आहेत. श्रीगुरूंच्या कृपेने जर जागा झाला तर तिन्ही अवस्था जाते तिन्ही काय चारी बी जात आहे चौथी बी जाते समाधी बी जाते ती तरी कुठे राहते तुरेका बी जाते उन्मनी बी जाते काहीच राहत नाही तिथे. हो मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी असं माझं स्वरूप आहे असं माझं आहे पण जे आहे तिकडे लक्ष द्यायचं. आता मी जे आहे वाटतोय नाही आपला विषय काय चाललाय मला तिथे मी मध्ये आलेलं ना आडवा आलेला आहे तेवढं बाजूला करायचं. मी आहे माझं अस्थि जे आहे ना माझं अस्थि शुद्ध आहे. माझी अस्थि या देहाच्या निमित्ताने प्रगट आहे. फक्त अस्थि कशी आहे माझी प्रगट आहे. माझं अस्थि माझी वास्तू माझी वस्तू माझं वास्तव प्रगट झालेलं आहे नाही का. परमात्मा एक वस्तू परमात्मा एक वास्तव आणि परमात्मा एक अस्थि. अस्थि वास्तव वस्तू हे परमात्म्याने लावलीच काय म्हणतो आपण त्याला निर्देश केलेला आहे या निमित्त. आणि ती अस्थि जी आहे अस्थि वस्तू आस्था हो या सगळ्या आणि वास्तव चार भूमिका आहेत. वास्तव वस्तू अस्थि आणि आस्था. आस्थेची या महापुरी अस्थि भाती प्रिया ऐशे पदे तिनी एका जनार्दनी तेची झाली एक नाथ महाराज म्हणतात उल्लेख आला हरिपाठामध्ये. मग माझी जी अस्थि आहे ती अस्थि माझी सामान्य स्वरूपात आहे पण या देहाच्या निमित्ताने अंतःकरणाच्या निमित्ताने काय झाली प्रगट झाली आणि ती प्रगट झाली ती आता मला कळायला लागली. आता विचारलं की आपण मी आहे की नाही. आता माझा मी आहे पण मी आहे म्हणताना इथेच फक्त घोटाळा झाला. मी आहे म्हणताना मी देह म्हणतो मी आहे म्हणताना पुढचं सगळं कमाल ती तेवढा फक्त घोटाळा. माझं असणं ना देहावर आहे ना अंतःकरण उपाधीवर आहे. हे गेले तरी बी मी आहे हे असले तरी बी मी आहे आणि यांचा मी साक्षी आहे. माझं साक्षीत्व आता सध्या सिद्ध आहे. कोणत्याही काळामध्ये आपण ते तपासू शकतो. आणि ही अस्थि एकदा लक्षात आली की भाती एकदा लक्षात आली आणि याचं प्रियत्व एकदा लक्षात आलं. आपण विचारतो सर्वात प्रिय आपल्याला काय आहे. सर्वात प्रिय काय मीच मला प्रिय आहे. बाकी सगळे माझ्यासाठी प्रिय आहे. मला मी प्रिय सर्वात जास्त आहे आणि माझ्यासाठी मग मला सुरेश प्रिय आहे मला हे गणेश महाराज प्रिय आहेत मला बाबा माझ्यासाठी. आणि मला काय प्रतिकूल झालं सुरेश बी नाही महाराज बी नाही कोण नाही आपल्याला चालतं तिकडे का मला माझ्या प्रेमाला जे अडथळा आणतात ना त्यांचं माझं नाही जमणार आणि मी माझ्यावर प्रेम करतो. माझा मी कधी तिरस्कार केलाय का केलाय का कधी तिरस्कार नाही केला कधी. कसं बी असले काय मी चांगले आहे आणि सर्वात श्रेष्ठ आहे. माझ्यावर मी प्रेम करतो मला मी श्रेष्ठ मी चांगला आहे माझं भातीत्व आहे आणि आहेच तसंच आहे वस्तुस्थिती तशी आहे. पण तो कशाला धरून म्हणायला बघतो आणि तिथे त्याला कमी वाटते. माझं अस्थि भाती प्रियत्व सिद्ध आहे आणि तेच अस्थि भाती प्रिय स्वरूपाचं आहे ते आपलं स्वरूपाचं आहे आणि ते जीवानी अंतःकरण उपाधीमुळे विशेषत्वाला जातो. जीव विशेष झाला विशेषणाने जीव विशिष्ट होतो. विशेषण काय लागलं अंतःकरणाचे धर्म लागले.
अंतःकरणाच्या धर्माने विशेष धर्म. प्रत्येकाचे धर्म आहेत. आपण बघितलं ना, बुद्धीचा धर्म आहे, बुद्धी धर्मी आहे आणि बुद्धीचा धर्म आहे काय? निश्चय. निश्चय करणं. वा, मन धर्मी आहे आणि मनाचा धर्म काय? संकल्प विकल्प संकल्प विकल्प करणं. हा. चित्त धर्मी आहे, त्याचा धर्म काय? चिंतन. हा, ध्यान करणं, चिंतन करणं, चिंता करणं, हा, ते त्याचंच काम आहे. आणि अहंकार धर्मी आहे आणि त्याचा धर्म काय? आकाराला धारण करणं, कशाला ते धरून बसणं. हा, धारणा. प्राणाचा धर्म काय? पाचही प्राणाचे वेगवेगळे धर्म आहेत. पाचही प्राण जरी धर्मी म्हटले तरी वेगवेगळे त्याचे धर्म आहेत. हो. डोळ्याचा धर्म काय? डोळा धर्मी. धर्म काय? पाहणं. कानाचा धर्म ऐकणे. जिभेचा धर्म चव घेणे. नाकाचा धर्म वास घेणे. त्वचेचा धर्म स्पर्शाचं ज्ञान करून घेणे. हाताचा धर्म हाताचा काय धर्म? देवाण घेवाण सारखं काहीतरी करतो ना आपण, हे घ्या ते घ्या, हे ठेवा ते ठेवा, काहीतरी चालूच असतं देवाण घेवाण. पायाचा धर्म चालणं. हा, आणि जे दुसरे जे दोन कर्मेंद्रिय हे विसर्जन करतात, ते मलमूत्राचं विसर्जन, दूध आणि उपस्थ विसर्जन करण्यासाठी धर्म आहेत त्यांचे. हे धर्म आणि धर्मी आहेत आणि यांचे धर्म आहेत. धर्म कोणाचे आहेत? धर्मीचे आहेत. नीट लक्षात घ्यावं. आणि धर्म त्याच्या धर्मानुसार काम करत असतो. त्याचा धर्म कधीच सोडत नाही. डोळा पाहायचं कधी बंद करेल का? कान कधी ऐकायचं बंद करेल का? तुम्ही किती त्याला बजावून सांगा, अजिबात इथे बसल्यानंतर ऐकायचं नाही महाराजांचं प्रवचन. शक्य आहे का? त्याच्या हातात नाही. आता पुढचं काय करा, तू नंतरचा भाग आहे. कान ऐकल्याशिवाय राहणार नाही. तिकडे काय कुत्रं ओरडलं ऐकणार बरोबर, तिकडे काय कालवा झाला बरोबर. धर्म आहे त्याचा. त्वचेचा धर्म आहे शीत उष्णाचं ज्ञान करून देणं. हो, उन्हाचा चटका लागला की तिथे धर्म बजावणार, गरम होते ते बरोबर संध्या करणार. मन संकल्प हे धर्मी आपला धर्म सोडत नाही. तुमचा कोणता धर्म आहे? चांगला विचार केला पाहिजे. बाबांचं महावाक्य सूक्ष्म. माझा कोणता धर्म आहे? स्वस्वरूपी राहणे तोच साक्षीत्वाचा माझा धर्म आहे. तो मी धर्म नाही. आता धर्म म्हणायचा आहे. तुम्ही निधर्मी आहात. तुम्हाला धर्म बी नाही, तुम्हाला अधर्म बी नाही. आता काय सांगू? हे धर्म आहे, ज्याला धर्म आहे त्याला अधर्म. ज्याला धर्मच नाही त्याला कसला अधर्म? तो धर्म अधर्माच्या पलीकडे निधर्मी आहे. काही नाही, तो कोणताही त्याला धर्म नाही. आत्मा कसा आहे? निधर्मक आहे. त्याला कोणताच धर्म याचे आणि याचे धर्म सगळे इकडे घेतले. ते विशेषण झाला. यांचं घेऊन तो विशेषण झाला. मग युक्ती काय करेल? ह्यांचे धर्म यांच्या ठिकाणी सोडा ना, त्या धर्मीच्या ठिकाणी ते करेल ना. त्याचं ते काय करायचं ते करेल. सगळं सिस्टमॅटिक चाललंय बरोबर. त्यांचं सत्ता तुमची आहे, तुम्ही असल्यामुळे ते वावरत आहेत बरोबर. पण तुमची सत्ता घेऊन त्यांच्या धर्माप्रमाणेच करतात. ते तुमची सत्ता घेऊन डोळा चव घ्यायचं काम नाही करणार. तुमची सत्ता घेऊन कान पाहायचं नाही काम करणार. तुमची सत्ता घेऊन पाय जेवायचं काम नाही करणार. ते त्यांचा धर्म. सत्ता जरी तुमची असली, विजेची सत्ता दिली, फ्रीजला सांगितलं आजचा दिवस जरा गरम कर, नाही म्हणतात माझा धर्म आहे थंड करणं. इस्त्रीला सांगितलं आजचा दिवस जरा थंड कर, ते नाही म्हणतात माझा धर्म आहे गरम करणं. लाईटला सांगितलं बल्बला आजचा दिवस जरा उजेड देऊ नको, दुसरं काहीतरी काम करते, नाही माझं उजेड देणं काम आहे, माझा धर्म आहे. सत्ता तुमची घेऊन धर्म मात्र त्यांचा पाळता. बरं ते एकमेकांचा धर्म पण पाळत नाही बरं का. जवळजवळ राहतात. ते सांगितलं एखाद्याला जर कामाला सांगितलं जरा आजचा दिवस माझी तब्येत जरा बरी नाही, डोळ्याने सांगितलं जरा बघ की पाहायचं काम कर, शेजारी राहतो, पण तुझा काका आला ते मला जमणार नाही, मी ते करणार नाही, अजिबात करणार नाही. बा कुणालाही कुठलं काम सांगून ठेवा, अजिबात जमणार नाही, जमणार नाही आणि करणार नाही. अजिबात एकमेकांच्या धर्मामध्ये ढवळाढवळ नाही. ही ईश्वराची करणी आहे. ईश्वराची मान्यशी सांगू, ईश्वराची सत्ता घेऊन मायेची करणी आहे. लक्षात घेण्यासारखं. मग हे या धर्मीला त्याच्या धर्मावर मारून तुम्ही त्याचं साक्षीत्व करू शकतोय आपण. त्याचा धर्म आहे. मी पाहिलं नाही, माझ्या सत्तेने डोळ्याचा पाहण्याचा धर्म डोळ्याने बजावला. पण ते पाहणं डोळ्याला कळालं नाही, जे पाहिलं त्या पाहिलेला कळत नाही. कळणं माझ्याकडे आहे. कालच आपला थोडासा चिंतनाचा विषय झाला. ते माझा आहे, साक्षीत्व माझा आहे. आम्ही काय केले त्याचा प्रमादा झाले आणि त्याचा प्रमादा होऊन करता बघलो आम्ही. भेटे जाणतया जाणते जयापाशी. जाणता जाणत्याला भेटवायचं आहे. जाणता कोण आहे? दोन जाणती आहे. हा लक्ष द्या. एक प्रमाता जाणता आणि एक साक्षी जाणता. हे काय जाणतोय? हा माईक आहे, हे हा दुसरा माईक आहे, ही बाटली आहे, मोबाईल आहे, हा ग्रंथ आहे आणि हा हे बी ग्रंथ आहे, हे ताट आहे, हा हे जाणणार आहे तो बाहेर.
बाहेरच्या प्रमेयाला जाणणारा प्रमाता दृष्ट आहे, याला जाणणारा. आणि याला जाणून मी म्हणतो त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता म्हणजे जीव, जीवदृष्टा. प्रमाता, प्रमाण, प्रमेय, प्रमा अशा 4 भूमिका तयार होतात. एका वस्तूचं ज्ञान होताना त्याची प्रमा होते या 3च्या माध्यमातून. आणि सगळ्यांच्या साह्यानं आहे. मग प्रमाता काय झाले, त्या प्रमेयात अडकलेला आहे. प्रमाता दृष्टा प्रमेय दृश्यामध्ये अडकलेला आहे आणि अडकून त्याला मी म्हणतो, त्याला सत्य मानतो. हे प्रमाता दृष्ट आहे. आणि प्रमाता दृष्ट्याला श्री गुरु काय करतात, सद्गुरूंनी केले चाळे, माता हात ठेवला, ज्ञानदेव म्हणे मी कोडे, ज्ञानदेव म्हणे मी चाळे, माता हात, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेवला नव्हे, पुढे बीजेची वाही. नवे शिकलं जातात, पुढे बीजेची वाही. नुसता हात नाही ठेवला, माता हात ठेवला नव्हे, नुसता हात नाही ठेवला, बीजेची वाहिली, पुढे बीजेची वाहिली. त्याच्या वहीचा तो आडवय झाला की बरोबर होतो. आणि त्याचा परिणाम खाली दिलेला. काय झालं बरं, तो ऐकावा कसा बाबा ना देऊ बघा. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा दिखावे, साठो वाटे घ्यावे चित्ताची या. त्याच्या खालची ओवे हे असं ऐकल्यानंतर असं चिंतन केलं, येणे मुखे जे निघेल. हा हा आता त्याच्या पुढे येणे मुख म्हणून येणे मुखे जे निघेल. हा. आता इथून या मुखातून जे निघेल हा अशी पुढची होईल. हा, नाही त्याच्या खालचे परिणाम, मला परिणाम सांगायचे. स्वहिता ते निवडीती, परिणामा ते जीवविती, लाखोली वाहाविती सुखाची. हो, स्वहिता ते निवडीती, परिणामा ते जीवविती. हो, सुखाची वाहाविती लाखोली जीवाला सुखापर्यंत पोहोचवतात. वरती अनुग्रह दिला, मध्ये त्याचं रीत आली आणि खाली त्याचा परिणाम सांगितला. स्वहिता ते निवडीती, परिणामा ते जीवविती, सुखाची वाहाविती लाखोली जीवा. ज्ञानदेव म्हणे मी चाडीला 6वा अध्याय संपतो, तिथे ते ह्या वया नाही, ते दुसरीकडच्या नाही का. बरं, आता ज्ञानेश्वर घेऊन आता माझ्या माहिती पण तिथे पण चेंज असतच, पण होय आहे. ठीक आहे, आपण बघून घेऊन त्याला काय हरकत नाही. वादाचा विषय होऊ शकत नाही, पण त्याचा परिणाम तोच आहे हे मात्र निश्चित आहे. गोव्यात पाहता येतील आपण, त्याचा काही विषय नाही. आपण काय चिंतन करत होतो की प्रमाता दृष्ट आणि साक्षी दृष्टा. मुळात आपल्याला अस्थिभाती प्रिय स्वरूपता जी आहे ती तिथे घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामधले जे पोट मुद्दे आहेत ते कव्हर करून पुढे जायचं आपल्याला. बस अनुग्रह दिल्यानंतर, प्रबोध दिल्यानंतर हा प्रमाता दृष्टा दृश्यातून निघतो, दृश्याला बाद करतो. दृश्याला बाद करण्याची रीत सर्वांना माहिती आहे. पटापटा पटापटा लगेच सगळ्यांना माहिती आहे. नाही ग्रंथ, पृथ्वी, पाणी, आता पाठ झालं ते सगळं. असंच पाठ व्हायला पाहिजे. हा अजून काय पुढे, अग्नी, वायू, आकाश, हा पुढे माया, संपलं ब्रह्म. आहे की नाही. तर दृश्य कुठे आहे, तेव्हा दृश्य सिद्ध होत नाही. जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. ती वस्तू दिसते पण आता या ठिकाणी ती वस्तू नाही. का नाही, मग आहे ना, हे काय आहे की वस्तू नाही, हे ब्रह्म आहे. त्याला ज्ञात सत्ता म्हणतात. दृष्टी सृष्टीवादामध्ये ज्ञात सत्तेमध्ये आधी ज्ञान आणि नंतर वस्तू. ज्ञानात वस्तू येते आणि जाते आणि अज्ञात सत्तेमध्ये अगोदर वस्तू दिसते आणि नंतर ज्ञान. सृष्टी दृष्टीवादामध्ये अगोदर सृष्टी नंतर दृष्टी आणि दृष्टी सृष्टीवादामध्ये अगोदर दृष्टी नंतर सृष्टी आणि पुन्हा त्या दृष्टी सृष्टीवादामध्येच हो ज्ञान कालीच पदार्थ दिसतो क्षणीच ज्ञान पदार्थ ज्ञान नाही. पहिल्यांदा ज्ञान खालीच पदार्थ किंवा पदार्थ दिसला की ते ज्ञानच, ज्ञान खालीच पदार्थ आणि त्याच्या पुढचा जो आणखी त्याची उच्चतम प्रत आहे पदार्थ नाहीच, फक्त ज्ञानच आहे. अशी चढते टप्पे आहे. परिणामवादातून सृष्टी दृष्टीवादात, सृष्टी दृष्टीवादातून दृष्टी सृष्टीवादात असं चढत्या क्रमाने पुढे प्रगती होत राहते. श्री गुरु काय करतात, भेटे जाणतया जाणते, त्याला साक्षीत्वावर आणतात. प्रमात्या दृष्ट्याला साक्षी दृष्ट्याची भेट करून देतात आणि साक्षीत्वावर आला की व्यवहाराचा तो साक्षीच आहे वास्तवात. तो भ्रमानी त्याच्या भ्रमानी अज्ञानाने तो त्याला माझं म्हण. आता आपण जे यांचे व्यवहार पाहिले, यांचे चाललेले एकमेकाशी त्यांचं जे चाललेलं आहे, तर ते व्यवहार तुम्ही करत नाही, त्या व्यवहाराचे तुम्ही साक्षी आहात आणि त्या दृश्यातून त्या कर्त्यातून त्या प्रमात्या दृष्ट्याला काढला आणि साक्षीत्वावर आणला. हो
आणि मी स्वयंप्रकाश साक्षी आहे अशी त्याची भूमिका तयार झाली. याचा आणि माझा काही संबंध नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. उपाधी बाद केली, विचार केला तर उपाधी राहत नाही. अंतःकरण उपाधी जी आहे ते अविद्येचं कार्य आहे. आणि अनुग्रह दिल्यानंतर, प्रबोध दिल्यानंतर वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते. आणि अज्ञानाचं आवरण दूर झालं की तिथे असणारा जो चिदाभास आहे त्याच्या असं लक्षात येतं की ते आणि जे आहे वृत्तीच्या पलीकडे जे आवरण आले होतं ते माझं स्वरूप आहे. तिथं पुन्हा याच्या प्रकाशाची काही गरज नाही. वृत्ती व्याप्ती फक्त तिथे आहे. असा तिथे मेळ बसतो आणि त्याला त्याच्या स्वस्वरूपाची जाणीव होती. इकडची उपाधी बाद केली, आतली उपाधी जीवाची बाद केली आणि जीवाला ज्ञान झालं की आत्मा हे माझं स्वरूप आहे. आता ईश्वराची भूमिका फक्त घेऊ आणि या दोघांचं ऐक्य पाहून आपण पुढे जाऊ. जीव कसा झाला पाहिला, तिघांचा जीव आहे. ईश्वर कसा झाला? हा बरोबर आहे, बरोबर. सांगा काय तुला काय? ब्रह्माला मायाची उपाधी लागली. मायेची उपाधी लागली. 3 वस्तू झाले. इकडे 3 वस्तू आणि तिकडे 3 वस्तू. काय? माया. हा, माया अधिष्ठान ब्रह्म, बरोबर. हा, आणि शुद्ध मायेमध्ये पडलेलं परब्रह्माचं, शुद्ध ब्रह्माचं प्रतिबिंब. ते बी प्रतिबिंब आहे आणि हे बी प्रतिबिंब आहे. ते मोठं प्रतिबिंब म्हणजे मोठा आरसा आहे तिथे. आता आपण सुद्धा छोट्या आरशात छोटे दिसतो आणि एवढा मोठा आरसा एवढा मोठा दिसतो. जेवढा आरसा तेवढा. त्याची उपाधी मोठी आहे म्हणून तो मोठा आणि याची उपाधी छोटी आहे म्हणून हा छोटा. मग आता इकडचं आपण अंतःकरण बाद केलं, इकडची अविद्या काढली. तिकडे काय करायचं आपल्याला? माया फक्त उडवायची आहे, माया काढायची आहे. माया आणि अविद्या वेगळी नाही. आज जशी अविद्येनं सगळं मांडलेलं आहे, वेगवेगळा खेळ मांडलं, तसं मायेनं बाहेर खेळ मांडलेला आहे. मायेनं पंचभाव भूत उभा केलेले आणि हे सगळं जे जगत उभा केलेलं आहे ते मायिक आहे, ते मायेच आहे. उपाधी अशी कुठे टच करता येत नाही. सगळीच उपाधी आहे. सगळं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना इथून तिथून संपूर्णपणे 14 भुवन ही सगळी मायेची उपाधी आहे. ही सगळी माया आहे आणि त्या मायेत पडलेलं प्रतिबिंब जे आहे ते ईश्वर आहे. मग आता ईश्वर मायेचा जर आपण मायेचा जर विचार केला तिथून पुढे खऱ्या अर्थाने ईश्वर म्हणजे सुरू होतो. ईश्वर का म्हणायचंय त्याला? मायेत पडलं म्हणून ईश्वर म्हणायचं. वास्तवात ते शुद्ध ब्रह्मच आहे. ते ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. तिथे उपाधी लागली म्हणून त्याला ईश्वर हे नाम आले. बाकी ईश्वर आणि ब्रह्म याच्यात काही फरक नाही. ते एकच आहे दोन्ही. आणि मग मायेपासून जी सुरुवात झाली, मायेपासून हा जो पसारा झाला, तर आपण जर चांगलं चिंतन केलं तर पहिलं मायेनं काय केलं? ईश्वर. ईश्वर कसा आहे? सगुण निराकार. शुद्ध ब्रह्म कसा आहे? निर्गुण निराकार. आणि ईश्वर सगुण निराकार आणि खाली सगुण साकार. शुद्ध ब्रह्मामध्ये निर्गुण निराकार, शब्द ब्रह्मामध्ये सगुण निराकार आणि कार्य ब्रह्मामध्ये सगुण साकार. ईश्वराला सगुण का म्हणायचं? कारण माया लागली आणि माया म्हणलं की 3 गुण आहेत आणि म्हणून त्याला गुण म्हणायचं. आणि त्या 3 गुणाचा लगेच विभाग झाला खाली. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर नाही का, रजोगुणाचे आहेत ते ब्रह्मदेव आहे. सगळे सृष्टी निर्माण करतात, कार्य करणार आहे. आणि सत्वगुणाचे आपले विष्णू आणि तमोगुणाचे भगवान शंकर. असे ते 3 भूमिका. मग तो सगळा पसारा सुरू झाला. आपण वाचलं, मला वाटतं 13व्या अध्यायात ती भूमिका आली बऱ्यापैकी. त्याचं सगळं 13व्या अध्यायामध्ये बऱ्यापैकी त्याची भूमिका आली. 7व्या श्लोकाच्या अंतर्गत 7वा 8वा श्लोक 7वा श्लोक माझ्याकडे 7व्या श्लोकामध्ये बऱ्यापैकी ते सगळे 36 तत्वांचा मेळ जो आहे तो तिथे बसवून दिलेला आहे. 36 तत्वांचा तो सगुण ब्रह्मापासून खऱ्या अर्थाने पुढे आकार सुरू झाला. तिथून पुढे ईश्वराकडे गुण आहेत पण निराकार आहे, तिथे काही भूमिका नाही. आणि ईश्वराची जी उपाधी आहे ती त्याच्या ताब्यात आहे. ईश्वर नित्य मुक्त आहे. हे अवतार सगळे नित्य मुक्त आहे. आणि जीव हा अविद्येच्या ताब्यात आहे. जीव कुठे पडला? अविद्येच्या ताब्यामध्ये पडला. आणि म्हणून जीवाला अनुग्रहाची, म्हणून जीवाला प्रबोधाची गरज पडते. ईश्वराला प्रबोधाची गरज नाही, ईश्वराला अनुग्रहाची गरज नाही. कारण तो नित्य मुक्त आहे, शुद्ध आहे, निर्मळ उपाधी आहे. तिथे काही आवश्यकता नाही. संपूर्ण ज्ञानाचाच भाग आहे. आणि जीवाला मात्र भ्रम झालेला आहे. जीवाची उपाधी मात्र
मलिन अविद्या आहे, मलिन उपाधी आहे आणि त्याची अमलयुक्त उपाधी आहे. तिथे मलिनता नाही, तिथे निर्मळ आहे, शुद्ध आहे, असा स्पष्ट आहे. इथे शुद्धता आहे, पण तेवढी शुद्धता नाही मी कोण आहे एवढं कळण्यासाठी. अशा पद्धतीनं पहिला जो भेद आहे, 5 प्रकारच्या भेदाचं निरसन हा आपला विषय आला होता. पहिला जो भेद आहे त्याचं निरसन काय झालं. मग आता जीव आणि ईश्वर एक कसे आहेत, कसे एक आहेत. आता तिकडे 3 आले, कोण कोण. ईश्वर प्रतिबिंब रूपानी, माया उपाधी रूपानी आणि ब्रह्म अधिष्ठान रूपानी. इकडे जीव प्रतिबिंब रूपानी, अंतःकरण उपाधी रूपानी आणि आत्मा अधिष्ठान रूपानी. मग आता ह्यांचं ऐक्य कुठे करायचं. प्रतिबिंब प्रतिबिंबाचं ऐक्य करायचं का उपाधी उपाधीचं ऐक्य करायचं का अधिष्ठान अधिष्ठानाचं ऐक्य आहे. हा बस त्याची माया उपाधी बाद, ह्याची अंतःकरण उपाधी बाद आणि उपाधी बाद झाली की प्रतिबिंब बिंबाशी एक रूप होतं. हा निर्सोनी उपाधी, बरोबर. उपाधीचा निराश झाला आणि उपाधी बाद झाल्याबरोबर प्रतिबिंब हे बिंब स्वरूपाशी एक रूप. मग इकडे काय उरलं. याला लक्षांश म्हणतात. वाच्यांशातून लक्षांशात जाणं, वाच्यांशात अधिकच घ्यावं लागतं. याला भागत्याग लक्षणं सुद्धा शास्त्रामध्ये म्हणतात. याला जहत जहत लक्षणं, जहत अजहत लक्षणं सुद्धा म्हटली जाते. असो जाता जाता शास्त्राचा शब्द म्हणून. आणि मग तिकडे उरलं शुद्ध ब्रह्म आणि इकडे उरला आत्मा. आणि आत्मा आणि ब्रह्माचं मूळच ऐक्य आहे. आत्मा का म्हणायचं, त्याचा ह्या उपाधीने अवच्छेद केला म्हणून त्याला आत्मा म्हणायचं. अजून एक युक्तिवाद येतो. आत भरून आहे म्हणून आत्मा आणि बाहेर भरून आहे म्हणून ब्रह्म. बाकी त्याच्यामध्ये काय फरक नाही. फार तर पेल्यात भरलेलं पाणी आणि समुद्रात भरलेलं पाणी, पेला उपाधी छोटी आणि समुद्र उपाधी मोठी, पण आतलं पाणी मात्र एक आहे. पाण्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा एक आहे, अधिष्ठानाचा विषय येतो तेव्हा एक आहे. जसं आता आपण अधिष्ठानाने एक आहोत. आपण एक कशाने आहोत, स्वरूपाने एक आहोत का उपाधीने एक आहोत. नाही, आपण एका संप्रदायाचे एका उपाधीने कसे एक असेल. ज्याची त्याची उपाधी, ज्याचं त्याचं तारतम्य, ज्याच्या त्याच्या त्या उपाधीचे धर्म, त्याचा विषय स्वतंत्र आहे. त्यांनी त्या व्यवहाराप्रमाणे जशी पूर्वमीमांसेने आपल्याला जे काही निर्देश केलेले आहेत, कसं राहावं कसं वागावं त्याप्रमाणे त्यांनी व्यवहार केला पाहिजे. गुरु शिष्याचा व्यवहार आहे, आई मुलाचा व्यवहार आहे, पती पत्नीचा व्यवहार आहे, बहीण भावाचा व्यवहार आहे, शेजारी पाजाऱ्याचा जो 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 आपल्याला निर्देशित केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आचरण करावं उपाधीचं. आणि समजुतीत मात्र आत्मा सर्वांचा एक आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सर्वत्र आहे, सर्वत्र सर्वदेही जया करिताही घातो नाही, विश्वात्मक तो पाहिजे चैतन्यही. बरोबर. एक कसं आहे तर स्वरूपाने एक आहोत, उपाधीनी एक नाही. उपाधीनी एक करण्यासाठी आपल्याला अध्यस्त अधिष्ठानात भावात जावं लागेल, तेव्हा उपाधी सुद्धा एकच आहे ना. आता उपाधी एक करायची असेल तर अजून एक युक्ती करता येईल आपल्याला. आपल्या सर्व उपाधीचं मटेरियल काय आहे, सगळे उपाधी पंचमहाभूत. आणि पंचमहाभूत कोणाचे आहेत, मायेची, 3 गुणाची किंवा मायेची. आणि माया नसलेली. असा विचार केला तर उपाधीने सुद्धा एक आहे. पण व्यवहार करताना आपल्याला तो भेद ठेवायला, व्यवहारात भेद राहिला पाहिजे. व्यवहार आहे ना उपाधीचा. आणि जेव्हा ते त्या भूमिकेत आपण झालो मग तेव्हा कुठे काय, तेव्हा कुठे काहीच नाही राहिलं. उपाधी राहिलीच नाही, अध्यस्त ठरली ना. उपाधी जग दिसायचं बंद झालं, जग दिसायचं बंद झालं. माया अध्यस्त ठरली आणि अध्यस्त वस्तू दिसण्यापुरती असते, पण हिचा व्यवहार चालतोय ना. ही व्यावहारिक सत्तेत आहे ना, म्हणून ते चालू आहे. म्हणून हे व्यावहारिक सत्तेत वावरताना, कार्यकारण भावात वावरताना उपाधीचा भेद आहे आणि उपाधीचाच व्यवहार आहे. आणि उपाधी लटकी आहे म्हणून तिचा व्यवहार सुद्धा कसा आहे, लटका आहे. लटक्याचा व्यवहार लटका आहे. इथून तिथून सगळं लटकं, इथून तिथून जे जे दिसण्यात येतं, जे जे आपल्याला पाहण्यात येतं ते सगळं लटक्यामध्ये आहे. हो, आपल्या चिंतनाची भूमिका जशी जशी वाढेल तसं तसं हे सगळं लटकं आहे ते लक्षात येईल. मग पहिला जो आपला भेद आहे जीव ईश्वराचा भेद, काल आपण अनादी वस्तू पाहिल्या तर त्यातला हा एक मुद्दा आहे जीव ईश्वराचा भेद. त्याचं निरसन करणं. काय निरसन केलं आपण, उपाधीचं निरसन केलं. आणि उपाधीचं निरसन केल्याबरोबर जीव आणि शिवाचं ऐक्य घडतं. ऐक्य घडवलं काय की अगोदरच होतं, ऐक्य अगोदरच होतं. हा
ऐक्य अगोदरच आहे, ऐक्यामध्ये कधीच बिघाड झालेला नाही. हा मध्ये आवरण आलंय ना, तेवढं फक्त आम्ही बाजूला केलं श्री गुरूंच्या कृपेने, काही युक्तीने, आमच्या विचारांनी, ग्रंथाच्या माध्यमातून आम्ही त्याचं निरसन केलं. वस्तू मात्र जिथल्या तिथे आहे. हा पहिला भेद. किती भेद आहेत? पाच प्रकारचे भेद आहेत. कोणते कोणते? पहिला भेद जीव शिवाचा एक, हा जीव ईश्वराचा. दुसरा जीव जग, हा जीव ईश्वर, हा जड जड ईश्वर. वस्तू तीन आहे. बाबा सांगतात जीव आहे, जड आहे, ईश्वर आहे. आणि ह्या तिघांचा एकमेकाशी भेद. जीवाचा जीवाशी, जीवाचा जडाशी, जडाचा जडाशी आणि जडाचा ईश्वराशी. मग आता हे जड दोन आहे, हे दोन जड आहे. याच्यात अभेद करायचा काय करायला लागेल? याच्यात आधी अभेद काय आहे तो कळायला पाहिजे. भेद कळाला, अभेद कळाला की भेद आपोआप बाजूला होतो. या दोघांच्यातला भेद दूर करायचा काय करावं लागेल? मटेरियल बघायचं. अरे उपाधी आहे. उपाधी उपहित चैतन्य. ह्याच्या खाली काय आहे? चैतन्य आहे. आणि याच्या खाली काय आहे? चैतन्य. याच्या खाली चैतन्य आहे का? हे चैतन्य. अजून पुढची, अजून ही फार पुढची भूमिका. हे चैतन्य. जग नाहीच, जगत काय? जग आणि ब्रह्म एकच आहे, माझ्याशिवाय दुसरा. हा तर अध्यस्थानिशान भावात आहे. आपल्याला कार्यकारण भावात मेळ लागेल ना, तर त्याचा कधी मेळ लावाय? दोन वस्तू तर चैतन्य लक्षात येणार. या दोन वस्तू एक आहेत हे फार संलग्न, म्हणजे कारणातून तुमचा अधिष्ठानात प्रवेश झाल्यानंतरची ही भूमिका आहे. बरं, बोलण्यासाठी ठीक आहे, पण कार्यकारण भावामध्ये दोन वस्तू आहेत ना, तुम्हाला हाताळायला लागतात ना. हा ग्रंथ आणि ही बाटली किंवा हा मोबाईल आणि ही बाटली, ह्या दोन वस्तूचा व्यवहार करायचा आहे. आणि ह्या दोन वस्तू एक आहे. त्याचा इथे भेद आहे आणि भेदामध्ये अभेद लक्षात घ्यायचा आहे. व्यवहार भेदाचा, ह्याच्यातला भेद आपल्याला लक्षात घ्यायचा. भेद कशाचा आहे? उपाधीचा आहे. ही मोबाईलची उपाधी आणि ही बाटलीची उपाधी. आणि ह्याच्यात ऐक्य कशाचं आहे? हा, आकाशाचं तर आहे. दोन्ही आकाश एक आहे. पंचमहाभूताचा विचार करता एक आहे. पंचमहाभूताचा विचार करता एक आहे. आपल्याला चैतन्याचा विचार, ह्या चैतन्य कुठे आहे? त्या दोघांमध्ये ह्याचे चैतन्य कोणतं आहे आणि याच्यात कोणतं आहे? झालाय बरं का आपल्याला हे विषय झालेले आहे. मोबाईल आहे वाटतोय की नाही वाटतोय? अस्तिवादी प्रिय, याच्यातही अस्तिवादी प्रिय आणि याच्यातही अस्तिवादी प्रिय. तुमच्या उपाधीमध्ये बघा अस्तिवादी. सगळ्या उपाधी, सगळ्या वस्तू आहे वाटतात आपल्याला. सगळ्या वस्तू आहे वाटतात आणि आहेपणा परमात्म्याचा आहे. बाटली जशी आहे वाटते तसा मोबाईल सुद्धा आहे वाटतो. या बाटली आणि मोबाईल मधला आहेपणामध्ये फरक आहे का? बाटली मोबाईल मध्ये फरक आहे? बाटली मोबाईल मध्ये आणि दोघांच्या मध्ये आहेपणा जो आहे एक आहे. आणि याचं जे ज्ञान होते ते काय आहे? ते भी एक आहे. जे ज्ञान होते ते परमात्म्याचं आहे. वाटते आम्हाला उपाधीचा, आपण चिंतन पाहिजे. आणि जे प्रियत्व आहे ते सुद्धा परमात्म्याचं आहे. अस्ति भाती प्रिय सर्वत्र सर्व उपाध्यांमध्ये एक आहे. मग तुम्ही जड जड घ्या, नाहीतर जड ईश्वर घ्या. काही त्याच्यामध्ये कोणतंही जड घेतलं की जो आहेपणा आहे, जी भाती आहे, जे ज्ञान आहे आणि जे प्रियत्व आहे ते दोघांच्या मध्ये काय आहे? एक आहे. हा जड जडाचा भेद निघाला. तुम्हाला याचा अभेद करायचा असेल तर अस्तिभाती प्रियत्व लक्ष द्यावं लागेल. हे जड जडाचा. आता तिसरा भेद कोणता राहिला? जीव आणि जडाचा. नाही का? आता हे हा जीव आहे, समजा मी इकडे आहे आणि हा मोबाईल आहे. आता याच्यात आणि माझ्यात काय भेद आहे? भेदाचा विचार करता तर हे जड पडले आणि ह्याचा विचार करता तर कसा आहे? सजीव आहे. सजीव आहे. मग हे सजीव जे आहे, ह्याच्यातली सजीवता आहे, याची सजीवता आहे का? सजीवता येण्यासाठी आतून सत्ता स्वरूपाची आहे. स्वरूपाची सत्ता आहे त्याला. आणि याला आहे वाटतंय, त्याला सत्ता कोणाची आहे? त्यालाही स्वरूपाची सत्ता आहे. याच्यातला अस्तिभाती प्रिय आणि याच्यातला अस्तिभाती प्रिय एकच आहे. ही जड उपाधी आणि ही सुद्धा जड उपाधी. याचा अंतःकरण शुद्ध आहे आणि हे मर्क आहे. याला अंतःकरण नाही. बघ हे एकदम टाकावं, याला अंतःकरण नाही. योनीत बसत नाही कुठल्या. हे जड फक्त आहे. हे फार मटेरियल एकत्र करून तोडमोड करून पुढे आलेलं शेवटचा टप्पा आहे हा आकारातला. मूळ दगड योनी म्हटलं की मगाशी विषय आला. दगड म्हटलं की खरानीतला दगड, तिथे अंतःकरण आहे. पण ते अंतःकरण कसं एवढं मलिन आहे की कशाचंच ग्रहण करू शकत नाही. झाडाच्या ठिकाणी पण अंतःकरण आहे.
तेही सुख दुःख भोगतायत बरं. त्याचा कधी उद्धार व्हायचा? मग स्वच्छ होत 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 इथपर्यंत आले किंवा जीवपणा तरी इकडे आला, तिथे जीवपणा सुद्धा नाही. त्याच्या अलीकडच्या पशु पक्षी कीटक कुर्मी तिथे जीवपणा आहे, हालचाल आहे, तिथे काहीतरी कळणं आहे थोडंफार. झाडाच्या ठिकाणी ती अशुद्धता, दगडाच्या ठिकाणी सर्वात म्हणजे भयंकर निकृष्ट प्रतीचं पाप. ते झाडाचं जरा तरी बरं, त्याच्या अलीकडे पाप पुण्य किडा आपला किडा मुंगी कृमी कीटक, त्याच्या अलीकडे कुत्रा मांजर जवळचे ते प्राणी, आणि त्याच्या अलीकडं आपण आहे शुद्ध, अजून शुद्ध 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 कळण्याची भूमिका, बुद्धीची भूमिका आहे. असा जीव आणि जडाचा, जड जडाचा काढला, जीव जडाचा काढला, आता जीव जीवामध्ये जो मगाशी काढला. आता हे एक जीव आहे आणि हा एक जीव आहे. तो कुठे गेला? आला तर पळतो आता. तो गेला पण तो बी जीवच आहे, तो जीवच आहे. हे जीव जीवामध्ये कसा काय? जीव जीवामध्ये काय भेद आहे? जीव जीवामध्ये भेद काय आहे? उपाधीचा भेद आहे. बस उपाधीचाच भेद आहे. आणि त्यातल्या त्यात अंतःकरण उपाधीचा भेद मुख्य आहे. आणि वरची ही स्थूल उपाधी आहे ती उपाधी, आणि ती उपाधी बाद केली पहिलं तर जीव जीव सुद्धा कसे आहेत? एक आहे. मग सगळे जीव एक आहेत, तर सगळ्या जीवांचं सुख दुःख एकमेकाला का बरं कळत नाही? थोडा चिंता. सगळे आपण जीव एक आहोत की नाही? तुमचं दुःख मला का बरं कळत नाही, आणि माझं दुःख झालं तुम्हाला का बरं लागत नाही? अंतःकरण उपाधीमुळे अंतःकरण वेगळं. बरोबर आहे. या सुख दुःख हे कोणाचे धर्म आहेत? अंतःकरणाचे. आणि अंतःकरण कोणाचं आहे? सूक्ष्म देहाचा आहे. आणि सूक्ष्म देह प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. जीव एक आहे, अंतःकरण एक नाही. अंतःकरण वेगवेगळं आहे प्रत्येकाला. आणि ते कुठून कुठून फिरत आले, गेल्या जन्मामध्ये काय काय प्रत्येकाने उद्योग केले, ज्याचे त्याचे वेगवेगळे आहेत, आणि ते संस्कार आलेले. आणि सुख दुःख पाप पुण्य करता भोगता हे अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि त्यामुळे त्याची सुख दुःख वेगळे आहे. ती कळतात जीवाला, ती त्या अंतःकरणाला कळत नाही. जरी त्याचे धर्म असले तरी ती कळतात जीवाला. पण जीव म्हणतो माझी आहे ती सुख दुःख. तुमची सुख दुःख वेगळे, पण ते आहेत कोणाची? अंतःकरणाची किंवा त्या सूक्ष्म देहाची. आणि जीव काय म्हणतो? माझी आहे. या इथे मला सुख दुःख होतात, आणि इकडचा जीव काय म्हणतो? ती माझी आहे. आणि मग प्रश्न तयार होतो, जर जीव जीव एक आहे तर माझं तुम्हाला का कळत नाही, तुमचं मला का लागत नाही? माझं सुख तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुमचं दुःख मला व्हायला पाहिजे. जर एक आहे तसं होताना दिसत नाही. का बरं? कारण अंतःकरण उपाधी वेगवेगळी आहे, आणि वेगवेगळ्या उपाधीमुळे ज्याची त्याची सुख दुःख वेगळी आहेत. पण ती सुख दुःख करणारा जीव मात्र एक आहे. आणि जीवाने काय केलं? याचा सगळा भार आपल्यावर घेतलेला, आणि तो म्हणतो माझी सुख दुःख आहे, आणि तो म्हणतो माझी सुख दुःख आहे. याच्यातल्या जीवाची मी याची नाही, आणि त्याच्यातल्या जीवाची सुद्धा ती त्याची नाही, वेगवेगळी आहे. याची ती सुख दुःख नाही, आणि त्याची ती सुख दुःख नाही. असे हे 5 प्रकारचे भेद आहेत. ते आपल्याला चिंतनाने निरसन करायचे आहेत. आणि पुढे जे भेटे जाणतया जाणते. मग श्री गुरु काय करतात? आपली जी 3ऱ्या क्रमांकाची ओघ आहे, मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीचा ओगरू जीवविदा सद्गुरु निवृत्ती बंधू. आता मोडोनी माया कुंजरू, कुंजरू म्हणजे हत्ती. हत्तीला कसा? आता हा हत्ती म्हणजे आपण हत्ती मोठा हे मायेचा कुंजरू आहे. हा मायेचा काय? कुंजरू. आता ह्याला मोडायचं आहे. त्याला काय असा मोडायचं आहे का? नाही, त्याला मोडायचं आहे. आणि याच्यातला मुक्त मोतीचा ओगरू, मुक्त मोतीचा जो ओगरू आहे ना, तो बाहेर काढायचा. मोती जे आहे, मोक्षरूपी मोती जे आहे किंवा मुक्त जे आहे ते बाहेर काढायचं. आता ह्याला आपण बाहेर कसं काढायचंय? काय आहे याच्यातला? माया कुंजरू मोडण्यासाठी याचं लय चिंतन करायचं. माया संपली, मायेचा उपाधी बाद करायची. बस उपाधीचा उपाधी बाद केली, मायेचा कुंजरू मोडला. उपाधी बाद केली, अविद्येचा आडवं बाद झालं. अविद्येचा आडवं मायेचा कुंजरू तो बाद केला की आतमध्ये काय आहे? अस्थिभाती प्रिय स्वरूप आहे. आतमध्ये काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. अधिष्ठान स्वरूपाने काय आहे? ब्रह्म आहे. अशी दृष्टीच आपल्याला फक्त प्राप्त करायचे, दुसरं काही करायचं नाही. वस्तूला काही करायचं नाही. मोडोनी माया कुंजरू किंवा अविद्येचा आडवं मोडायचं काय नाही. हातीचा जरी दृष्टांत दिलेला असला तर श्री गुरु काही करत नाही. वस्तू जिथल्या तिथे आहेत, फक्त वस्तूच्या आतमध्ये वास्तवता जी आहे ती लक्षात आणून देतात. आणि मग वस्तूमध्ये, पदार्थ वस्तूमध्ये अडकलेला जो दृष्ट आहे त्याला बाहेर काढतात आणि साक्षीत्वावर आणतात. जयाचे नि अपांग पाते
बंध मोक्षपणे आते. बंध आणि मोक्ष. बंध कोणाचा आहे? पुढे बंध कोणाचा आहे? मायेचा आहे. आणि मोक्ष मायेचा आहे. मोक्ष मी मायेचाच आहे बरं का. अज्ञान कोणाचं आहे? मायेचं. ज्ञान कोणाचं आहे? ज्ञानाने लय उडी मारायची काही गरज नाही का. हाताला मळ लागला घाण होतो. धुतो कशाने आपण? पाणी नाही हो, नुसत्या पाण्याने थोडी निघतो तर जास्त भरलं. साबण जास्त घाण आहे का हाताला लागलेलं मळ जास्त घाण आहे? साबण जास्त आणि रोजच धुताना हात बघायला पाहिजे ना, हात धुताना कुठलं काय आहे ते. त्याचं दोघांचं स्वच्छ कुठलं आहे? मळ स्वच्छ आहे का साबण स्वच्छ आहे? काय करावं? रोजचा प्रक्रियेतला प्रश्न म्हणजे तुमचा अनुभव. ते जास्तीचं घाण आहे कोण? मळ परवडलं पण साबण नाही परवडत. ते पहिलं धुतलं पाहिजे. एका जातीचे त्याच्यापेक्षा हे निकृष्ट आहे, त्याच्यापेक्षा ते घातक आहे. या मळापेक्षा हे चालेल एक वेळ, पण ते नाही चालत. घालवण्यासाठी ज्ञान त्याच्यापेक्षा जर पाहिजे ना ताकदवान त्याला घालवण्यासाठी. म्हणून अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आणलं, मळ घालवण्यासाठी साबण आणला. आणि साबण तसाच ठेवला, ज्ञान तसंच ठेवलं. काय होईल? ते पहिलं होतं ते परवडलं. म्हणजे हे डोकेदुखी आहे एक प्रकार. हे सुद्धा निघालं पाहिजे. ते लगेचच आपण तिथे धुतो. साबणाने पाणी सोडलं बस झालं, हात स्वच्छ झाला. हातावर मेन आलेला आहे. ते मळ बी हातावर आला, स्वच्छता बी तिथे झालेली आहे. आणि त्याच्यावर येऊन गेला मळ आणि दुसरा साबण आणला. एक मळ घालवण्यासाठी दुसरा साबण आणला आणि साबण सुद्धा काढून टाकला. आता म्हणजे ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम? आता जेवायला हरकत नाही, आता काही हरकत नाही. यांनी काय केलं? हुशार होतं ना आमच्यासारखा. आता हे धुता एवढा साबण विकत आणलाय चांगला, आता याला धुवायला कशाला? हे असू दे ना चांगला. याला काय होते? आता जेवता येईल का आपल्याला? त्रास नाही होईल ते. तसं ते त्याच्याबरोबर ते गेलं पाहिजे. बंध मोक्षपणे आते. ते दोन्ही ज्या भूमिका आहेत ना त्या सापेक्षतेने आलेल्या आहेत. सापेक्ष भूमिका घालवण्यासाठी खास करून अमृतानुभवाचं चिंतन आहे. म्हणजे ते अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आणणं इतर ग्रंथांमध्ये सगळी व्यवस्था आहे. पण ज्ञान घालवण्याची जी भूमिका आहे, ज्ञानाची जी व्यावर्तकाची व्यावृत्ती, ती भूमिका येतात. व्यावृत्ती, व्यावर्तक आणि व्यावर्त्य. म्हणजे एक हे आहे, याला घालवण्यासाठी हे आणलं आणि याने याला घालवून टाकलं आणि हे राहिलं. तसं बाबा मांजर गेलं आणि हत्ती गुंटळून पडलं. फुकणे, लोखंडाची फुकणीमध्ये चिंध्या काठीने खोकल्या, चिंध्या काठी अडकली. बाबा तर सांगताय, बाबाला मदत करावं. बापू गुरुजी सांगायचे. बापू गुरुजींचा आता ते गेलं ते. आता नाही कुठे कोण. आता चुलीवर पाणी कोण टाकत नाही. आता बंब आला नाही तर आता हे नवीन नाही गोष्ट आपल्या लावून ठेवले. रात्रीवर होते तसं गरम, सकाळी पाहिजे गरम गाठ गेली तर ती गरमच्या गरम राहते. मस्त युक्ती आहे काही. आम्ही आमच्याकडे वापरतो. आम्ही ते गिझर लावून वापरतो पाहिजे तेवढं. मुंबईत नाही वापरते पण गावाला मात्र ते करता येते. ड्रम ठेवला, गरम करून टाकायचे. जो काही ठिकाणी आहेत चुली तर त्याला ते फुकायला एक पोकळनळी असते लोखंडाची, त्याला फुकणी म्हणतात, फुकारी म्हणतात, वेगवेगळी नाव आहेत त्याला. ते शिवी देतं मग कसं तरी वाटतं ते नाव घ्यायला, पण आहे ते आहे, त्याला काय करावं. ते त्या फुकारीला शिवी केली. आता काय करावं, ती शिवी मानायला लागली त्याला. आणि त्याच्यात एक असं हवा जाण्यासाठी मध्ये ठेवलेलं आहे ते. आणि ते फुकलं की ते तिकडचं झाड पेटतंय बरोबर. आणि ते चुकून त्याच्यात ते अडकलं होतं. त्याच्यात ते चिंधी अडकली तर काय अडकलं होतं बाबा? पोरांनी खेळताना चिंध्या कोंबल्या त्या फुकणीमध्ये. आता दुसरं काय अडकलं तर चालेल ना. गाड्या करता आईने काठी ठोकली. चिंधीच्या ऐवजी दुसरं चाललंय ना, चिंधीला असू दे. काही ठेवा ते काढून टाका. चिंधी काढायसाठी युक्ती केली ना तरी काढायची कशी? मध्ये अडकलं बरोबर, खालून बी हात जायला वरून बी जायला. बघितलं काय आहे मध्ये ठोकायला पाहिजे काय त्याच्यात. तेवढ्या लांबीचं आणलं पाहिजे बाहेर निघेपर्यंत. तेवढ्या लांबीचं आणलं त्याच्यापेक्षा लांब आणलं, पण काय झालं की त्याच्याच मापाचं निघाल. जेवढं ती मध्ये होल होती पोकळी ना तेवढ्याच मापाचं निघाल. आणि ठोकत गेलं खाली, चिंधी बाहेर आली आणि ते पीठ बसून गेलं. झाला ज्ञानी. हा बाबा पक्का ज्ञानी झाला.
असं ज्ञान हळूहळू टोकून टोकून बाहेर काढलं आणि ज्ञान फिट बसला. आता हालतच नाही. महाराज झाला आता निघत नाही. आता निघत नाही. आता पहिले होतं ती चिंती बरी होती ना, ती बरीच काहीतरी थोडी काहीतरी आपल्याला काहीतरी होत होतं. आता ह्याला काहीच करता येणार. आता ती फुखारी फोडायची वेळ आली. त्याला आता दुसरं काय करायला पाहिजे, ठोकाय ज्ञान घालवण्यासाठी दुसरा ठोका आणायला पाहिजे. बरोबर नाही. आणि ज्ञान घालवण्यासाठी एकमेव भूमिका आहे ती म्हणजे श्री गुरुची कृपा. श्री गुरु ज्ञान देतात ही, आणि ज्ञान ते तर आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्वाची भूमिका सगळ्या त्या आपल्या चिंतनात भूमिका आल्या होत्या. ऐकणं, सांगत चला बरं का, ऐकणं, कळणं, पुढे पटणं, पुढे माहिती पाहिजे, मुरणं, आणि पुढे जाणं. न लागलाय शेवटी त्याचं थोडं जुळवलेलं आहे. कळण्यासाठी कान लागतो, ऐकण्यासाठी कान लागतो, कळण्यासाठी बुद्धी लागते, पटण्यासाठी पुण्य लागतं, मोडण्यासाठी कृपा लागते, साधना, तपश्चर्या, साधना. आणि मोडलेलं हे सगळं जाण्यासाठी गुरुची कृपा लागते. हे सगळं जाण्यासाठी गुरुची कृपा लागते. मोडलं म्हणजे ज्ञान बोललं ना तुम्हाला, बरोबर. ज्ञान झालं तुम्हाला, बरोबर. ज्ञान दृढ केलं, दृढ बोध झाला. आणि दृढ झालेला बोध सुद्धा पुन्हा बाद व्हायला म्हणजे स्वरूपाला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते जाण्यासाठी साधन नाही कुठलंही, त्याला साधन नाही, त्याला गुरुकृपा हे साधन आहे. समजायचं असेल तर गुरुकृपा हे साधन आहे. काल आमचा विषय आला होता, गुरुग्रही राहून किंवा गुरुच्या सानिध्यात राहून विद्या संपादन करावी का कृपा संपादन करावी. कशी काय प्रवचन कसं करावं, कीर्तन कसं करावं, बाबा कसं सांगा. बाबांच्याकडे शिकलो आम्ही कीर्तन. विद्या आनंद नाही ना, ते का वाढतच जातं ना. विद्या शिकणाऱ्याला खाऊन टाकते, संसारासारखी आहे ती अनंत आहे. तिने काय होईल, अहंकार वाढेल. पण कृपेने, कृपा जी आहे ना, कृपा स्वीकारायची कशी, ते द्यायला तयार, पण स्वीकारायची कशी. विद्या देता येते, घेता येते, कृपा घेता येण्याचा विषय आहे का. विचारच केला पाहिजे. बरोबर, त्याचं सामर्थ्य, त्याची कृपा जर प्राप्त करायची असेल, खरं नदीला समुद्राची कृपा प्राप्त करायची, काय करावं लागेल. आता रोज पाहतोय, नदीला समुद्राची कृपा प्राप्त करायची, काय करावं लागेल. मज आणि सद्गुरु, काय पर्याय. बोला. मज आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही तया प्रती. वा वा. मज आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही तया प्रती. कल्पांती. तेने भावे मजबस्ती ते ज्ञान पावते सदस्य. तेने भावे मजबस्ती. अलंकाराला सोन्याची कृपा पाहिजे, आगीत पडावं लागेल ना. त्याला अलंकारपणा केला, नदीचा नदीपणा गेला, सोडला ते संकुचितपणा. उपाधीचे श्री गुरु नाहीत बरं का, आपण लक्षात पाहिलेले. पण व्यवहार सगळा उपाधीनेच होतो. व्यवहार होण्यासाठी उपाधी आहे, सगळे उपचार उपाधीला आहे. कृपा प्रगट होण्यासाठी उपाधीच लागेल. उपाधीशिवाय कसं प्रगटीकरण होईल कृपेचं. नुसतं चैतन्य काय करेल, ते उपाधीतच प्रगट होते. सगळे अवतार उपाधीला धरूनच आले, मायेला धरूनच आले. उपाधी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कार्यासाठी. ही कृपा जी आहे, पहा नेमकं शब्दात आणता येत नाही तो विषय. गुणाच्या पलीकडे दृष्टी घेऊन जायला पाहिजे. प्रकृती म्हटलं की गुण आहे, गुण म्हटलं की त्याला काही प्रारब्ध आहे, प्रारब्ध म्हटलं की संचित आहे, संचित म्हटलं की ते पाप पुण्य आलं, पाप पुण्य म्हटलं की सुख दुःख आलं, सुख दुःख म्हणले करता भोगता आला, करता भोगता म्हणलं की अनुकूल प्रतिकूलता आली, अनुकूल प्रतिकूल म्हणलं की भेद आला, भेद म्हटलं की अज्ञान आलं, अज्ञानी होऊन अज्ञानासारखा वागायला लागला, भेद पाहायला लागला, गुण पाहायला लागला, प्रारब्ध पाहायला लागला. गुरुच्या देहाला एक प्रारब्ध आहे, आणि प्रारब्ध तो गुण आहे, आणि गुण आहे तर काही संचित घेऊन आहे तिथे ना, तुला त्यांनी त्यांचं बाद केले, पण आम्हाला दिसतात ना, त्याला काय करावं. मुक्ताचे देह तसे संस्कार, दिसत तसे संस्कार कसे, ते देखोनी लोक पिशे करता म्हणती, काय करा, ते देखोनी लोक पिशे करता म्हणती सद्गुरू, आणि त्यांनी त्यांचं बाद केले, आणि याला त्यांची कृपा संपादन करायची.
याला त्यांची कृपा संपादन करायची आहे. दृष्टी कुठे गेली पाहिजे? प्रकृतीच्या पलीकडे, गुणाच्या पलीकडे आणि प्रारब्धाच्या पलीकडे. लक्षात ठेवा. पण प्रसंगानुरूप त्याची तुलना केली जाते ना. आता त्यांच्या सुखदुःखामध्ये, त्यांच्या प्रारब्धानुरूप काही सुखदुःख येत असतील ना, काही प्रसंगामध्ये वागणं होत असेल, काही कमी जास्तपणा येत असेल, सुख दुःख पापुणे काही भोग असतील ना प्रकृतीचे, ते त्यांनी बाद केलेले, त्यांना लागत नाही, पण आम्हाला दिसतात ना. काहीतरी व्यवहार होतात त्यांच्याकडून, तिथे गोष्टी आढळतात. हे असं कसं काय? तिथे काही सुख दुःख आहे, तिथे हे असं कसं काय? त्यांच्या काही क्रिया प्रतिक्रिया येतात, तिथे असं कसं काय? त्यांच्या प्रकृतीचे काही धर्म पुढे येतात, तिथे असं कसं काय? त्यांच्या प्रारब्धाचे काही प्रसंग पुढे येतात, तिथे असं कसं काय? दृष्टी अडकून पडते आणि कृपा अलीकडेच कृपेला पात्र होत नाही. समुद्राला नदी मिळताना कोणत्या गुणाचा अडथळा होतो नदीला? अरे कशाचाच अडथळा, कोणालाच आवडत नाही नदी. किती ठिकाणी बी अडवा तिला, घर बांधा नाही तर काय बांधायचं ते बांधा. ते आपल्याला समर्पण होते. हा? समर्पण होते. समुद्राला समर्पण होते. समर्पित होते. वा, ते वर्तन दिसती देही. हा? ते वर्तत दिसते देही. सद्गुरूचं जीवनमुक्ताचे ते वर्तत दिसते देही, पण ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ही जीवनमुक्ताची उमेदवार, जीवनमुक्त आहे. ते वर्तत असताना दिसणार. आणि कृपा जर प्राप्त करायची असेल तर अंतरंगामध्ये भूमिका साकार. त्यांची भूमिका अंतरंगात आहे, त्यांची दृष्टी अंतरंगात आहे. आणि ती दृष्टी जर प्राप्त करायची असेल, ती कृपेची जर दृष्टी, म्हणजे डोळ्याची नाही बरं का, डोळ्याची पाहिजे काय पाहायचं, त्याला काय दृश्य दिसेल ना. हो, कृपा ह्या याच्यातून येत नाही. जोपर्यंत श्री गुरूंची कृपा त्यांच्याकडून केली जात नाही. बरं सांगतो तुम्हाला चांगल्या शास्त्राचा आधार घेऊन सांगतो. ते कृपाळूच असतात, ते कृपाच करतात. प्रत्येक प्रसंगामध्ये कृपाच आहे. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणून येतील, कान भावे सच्चिदानंद सदेह सच्चिदानंद कान भावे. त्याचे विसाट शब्द का अन्वय करतो. विसाट शब्द सुद्धा काय? कृपा आहे ना. भटकीचे शिंदरीचे काय? कृपा आहे ना. घोडे लावणे कृपा आहे ना. कळाली तर खराय नाही. कृपा अंतःकरणाची भूमिका आहे. प्रकृतीमुळे ती बाहेर येते आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी येते ती. कृपा करत नाही ते कृपाळूच आहे. लक्षात ठेवा. ते कृपा करतात आणि कृपा त्यांच्यापासून वेगळे असा विषय नाही. सद्गुरू म्हणजे कृपा, कृपा म्हणजे सद्गुरू. नीटच लक्षात ठेवा. तुमची आपली पात्रता तयार व्हायला पाहिजे. आपण त्या कृपेपर्यंत, नदी समुद्राला तिथपर्यंत जाते धावत का, तो येतो इकडे बॅकवॉटर येऊन, तो यायचं गेलं तर मग तिकडे. मी तसा आहे तसाच आहे. तुझ्यासाठी मी थोडी येणार आहे तिकडे तेव्हा. मी जसा आहे तसाच आहे. तुला वाहत यायचं असेल तर ये, नाही मध्येच जा तिकडे डोंगरात गडतो. काय करायचं मला, काय करू? तू कृपा घेऊन काय जात नाही. मी आता कृपा करतो तुझ्यावर, आलं तुझ्यापर्यंत, कुठे थांबलेस तिथे. तसं नाही, ती येते तिथे, तो आली की कृपा तयार. तसं आपण समर्पित झालो की कृपेला पात्र आहे. या पडदे आम्ही त्याचा आडवा हाड आहे, मायेचा कुंजर हाड आहे सगळं. आणि ही अपांग पाते आहे, ही त्यांची अपांग पाते आहे. मोक्ष, बंधाच रूपांतर मोक्षामध्ये आहे. आणि तो मोक्ष सुद्धा अज्ञाना घरी त्राई वाहुगाची. बंधची मोक्ष होईल. तरी मोक्ष शब्द कसा आहे? अज्ञाना घरी त्राई वाहुगाची. त्याच्या अज्ञाना घरी मुका ठेवा. आणि ते अज्ञानाचं जगते ती. ज्ञान कशावर जगते? ज्ञानाचं खाद्य काय? अज्ञान खायला असेल तर ज्ञान जगेल ना. ज्ञान गेलं ना अज्ञान जगेल, मरेल ना उपाशी ते कसं राहील? ते राहू शकत नाही. त्याचं खाद्यच ते आहे. अज्ञानाची या टेका, ज्ञानाची या उपका. अमृतावर बोलूया. त्याचं जगणच त्या अज्ञानावर. म्हणजे अज्ञान गेलं, ज्ञान राहिले. आणि येण आहे तो अज्ञानच राहिलं. तुला वाटतंय ते ज्ञान ज्या तिथे टिकलंय त्या ते तुझं ज्ञान आहे. त्याला खायला गिळायला पोटभर खाते ते अज्ञान. आपला कृपेचा विषय चाललाय. कृपेसाठी आपल्याला पात्रता वाढवावी लागेल. आपल्या सगळ्या भूमिका अंतःकरणाच्या तयार व्हाव्या लागतील. आणि मग न बोलता शब्दविहीन समाधून सहज कृपा, सहज कृपा. माऊली सामदेवरायांना सांगतात, सामदेवा निदे पर्वते निदे जने जागृती गिळवणी जागणे केले तैसे गुंपणे ज्ञानदेव म्हणे. तुला कसं गुंपन केलं मी? अरे आत्मस्वरूपाची झोपेच्या पलीकडची तुला झोप दिलेली आहे. जागृती गिळून तुला जागा केलेला आहे. तू जागृतीचं गिळला आणि जागा केला. झोपेच्या पलीकडची झोप जी आहे, ज्याला आपण महाशून्य म्हणतो, तिथं तुला ते दिलं. असं गुंफन केलंय तुला. असे श्री गुरु करतात.
आहेत अशा भूमिकेवर आणतात समर्पणाची गरज आहे. आपली भूमिका वाढत गेली पाहिजे. सगळी भूमिका सोडून तिथे समर्पण असतं. आपली सगळे हालचाल आपली सगळी भूमिका का कारण जे झालेलं ज्ञान आहे ते स्वरूपाला प्राप्त व्हायला पाहिजे. जो विशेषपणा आपल्यामध्ये शिल्लक आहे अजून विशेषपणा आहे बरं का मी प्रबोधित आहे गळ्यात माळ आहे ज्ञानी आहे आमचं सगळं झालंय आता आमचं काय राहिलं नाही सद्गुरू भेटले हे काय हे विशेषाचं लक्षण आहे. हे विशेष आहे आणि विशेषाला विशेषण लागलेलं आहे का भले ज्ञानाच्या कारणाने असे ना पण विशेषाला विशेषण लागलेलं आहे आणि तो विशिष्ट होऊन बसलेला आहे. आणि विशिष्टपणा शेजाऱ्याकडे मिळवतो तो इथनं गेला की सांगतो आम्ही 7 दिवस गेलो होतो सप्त्यात त्याला कशाला ताण देतो बाजूला आम्ही 8 दिवस गेलो होतो पंढरपूरला ते पेढे वाटायला लागला त्याला कशाला ताण देतो बिचारा शेजाऱ्याला त्याला म्हणतो तुम्ही जात नाही आम्ही जातो तुम्ही जात नाही आम्ही जातो आम्ही काशी करून आलो शेजाऱ्याला ताण देतो आम्ही जातो विशेषणाने साठा नटत राहतो हो विशिष्ट व्हायला बघतो इकडे आला तरी विशिष्ट आला म्हणून आणि गेला म्हणून तिकडे विशिष्ट होतो आजूबाजूला शेजार होतात महाराज आम्हाला नाही होत विशिष्ट अडकून बसतो आपला सद्गुरु कृपेचा विषय चालू या विशेषणातून मुक्त व्हायचं आहे. उपाधी उपहित चैतन्य ही ती भूमिका आहे. जीवन मुक्ताचा अंतःकरण उपाधी आहे आणि जीवाचं अंतःकरण जीवाचे अंतःकरण उपाधी ही विशेषणाने युक्त आहे. विशेषण बाद करून उपाधीवर यायचं अंतःकरण उपाधी आणि अंतःकरण विशेषण हे जाण्यासाठी अंतःकरण उपाधीवर आणलं पाहिजे. उपाधी काय करते दुसऱ्याची ओळख करून देते पण आपण वेगळं राहते त्याच्यापासून आणि विशेषण आपले धर्म त्याच्यात टाकून दुसऱ्याची ओळख करून देते. मीची ओळख करून देतोच ना विशेषण मी कोण आहे सुरेश आता सुरेशला घेऊन ओळख करून दिली मीचीच ओळख करून दिली तो सुरेशला घेतला मध्ये हो मी महाराज सुरेश महाराज हे ओळख करून दिली सुरेश महाराज मी विशेषणाची विशेषणाने दुसऱ्याची मीची ओळख करून दिली अंतःकरणाने विशेषण घेऊन ओळख करून आणि उपाधी काय करते मी आत्मा ब्रह्मा मीची ओळख करून देते पण विशेषण न देता उपाधी फक्त आणि स्वतः वेगळी राहते आणि त्याची ओळख करून देते आणि विशेषणामध्ये जीव काय करतो ओळख करून देतो मीचीच ओळख आहे कोण आहे मी आहे कोण मी आहे हा मी काम काय लागला विशेषण आणि तिकडे मी कोण आहे मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. हे उपाधी उपहिताचं लक्षण आणि उपाधी विशेषणाचं लक्षण विशेषणाने युक्त तो विशिष्ट जीव आणि उपाधी उपहित चैतन्य साक्षीवर आलेला जीवन आणि ही भूमिका साकारल्यानंतर श्री गुरुच्या कृपेला तो पात्र होत असतो. सदैव आपला प्रयत्न त्या कृपेची उंची गाठण्यासाठी असावा आणि कृपेपर्यंत जाण्यासाठी मध्ये अडचण नदीला कोण नीट जाऊ देत नाही समुद्रापर्यंत कोण जाऊ देते बांध नद्या तुम्ही नद्याच्या बाजून काय मध्ये मांदारे बांधले धरणं बांधलेले पाठ काढले एकाची 2 केली दोन्हीची 3 केली मध्ये त्याला इंजिन लावलेलं पण वाहून देत नाही नीट त्याचं पात्र छोटं केलं कुणी मोठं केलं पात्रात कुणी अडथळे टाकले नीट वाहू देत नाही त्याची उपाधी सुद्धा नीट कोण ठेवू देत नाही जाऊ देत नाही पण कितीही अडथळे आले सगळे आम्ही साडवं सगळं माया कुंजरी मोडला आणि समुद्रात जाऊन स्थिर होतो बस आपल्याला तेच करायचं नेमकेपणाने जयाचे या पांगपाती त्या दृष्टीला त्या कृपेला पात्र आणि एकदा कृपेला पात्र झाला सामर्थ्याचे निमिके शिवाचे ही गुरुत्व जिंके आत्मा सुख देखे आरिसाजी मी माझं सुख पाहायला लागलो आता मला बाकी माझ्या इतरांची काय गरज नाही मग शेवटची जी स्पर्श करून जे भेटली असावे ते माझं सुख जे मला श्री गुरुच्या कृपेने प्राप्त झालं ज्ञान गेलं ज्ञान अज्ञान विरहित ज्ञान अज्ञान रहित आठवा रहित भावा रहित या अवस्थाचे निवारे उपाद्य उपहित काय भाव स्फुरे दृश्य ही जे का आघवाची मी दृष्टा ऐसा बोधाची माझेवटा अनुभवाचा सुभटा धेंडा दोनाची कसा नाचायला लागला हो मी आता दृष्ट आहे मी आता साक्ष दृष्ट आहे असा धेंडा म्हणजे त्या अनुभवाने समृद्ध असलेला धेंडा नाचायला लागला. या भूमिकेपर्यंत जे भेटली या सवे पूर्ती उपायांची धावी कृपेला पात्र झाला सगळे उपाय मागे सरतात कोणताही उपाय तिथे शिल्लक राहत नाही. श्री गुरु कृपेच्या भूमिकेत आला ही सगळी साधनं मागच्या मागे सुटलेली असतात एकही साधन तिथे टिकत नाही. हो दोन आहेत बाबा पैसा आत्मसाक्षात्कारू देखोनी होईल गोचरू साधन हाती आरू हळूचे हो साधना सहित कृपेपर्यंत नाही बरं का सगळी साधनं मागे हटतात
म्हणून ब्रह्मेशी यया सम ऐक्याचा धनंजया होतसे तै उपाया उपाय मागे सरतात उपाय सगळी साधनं होय केला सोहमती ही अस्तवली सागतीची सांगणे झाली दृष्टत्वेशी गेले दृश्यजी दृष्टत्व गेलं दृश्यात्व दृश्य गेले आता हे दृश्य गेलं तर आता मी कुणाला पाहिजे दृष्टत्वेशी गेले दृश्य आहे म्हणून दृष्ट आहे तुम्ही मला दृश्य आणि तुम्हाला मी दृश्य तुमचा तरी दृष्टा कुठे खरा आहे माझ्या दृष्टीने तुम्ही दृश्य आणि माझा तरी दृष्टा कुठे खरा आहे तुमच्या दृष्टीने मी दृश्य आता इथे तुम्हाला मी दृश्य आहे आणि मला तुम्ही दृश्य आहात तुम्हाला पाहिलं की माझा दृष्टा आणि तुम्ही मला पाहिलं की तुमचा दृष्टा पण मी तुम्हाला पाहताना तुमचा दृष्टा नाही तुमचा दृश्य दिसते मला दृष्टा तरी कुठे टिकतोय तेव्हा दृश्य बरोबर दृष्टा सुद्धा वाहत जातो दृश्य ज्याने बाद केलं त्याचा दृष्टा बाद होतो त्रिपुटी बाद होते दृष्टा दृश्य आपणची आपुली आपोटी आपण दृश्य होऊन येऊटी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडली आपणच आपल्या मध्ये उभा केलेली आपलीच कल्पना साकारलेली आहे चला वेळ झाला हो आठही ओव्याचं चिंतन विस्तृतपणे होत आहे ते पण आपल्या 5 दिवसाचं चिंतन 5व्या दिवशी आजचा आपला शेवटचा दिवस आहे शेवटची ओवी जो भेटलिया सवे पूर्ती उपायांची धावी शेवटचं जे जाणं आहे मुरल्यानंतरचं जे जाणं आहे तो भेटलिया सवे पूर्ती उपायांची धावी प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जैसी सागरात गेल्यानंतर गंगा वाहते का नाही ना काय करते ती काहीच काय ती राहिली कुठे तेव्हा आता काय करायला कुठली गंगा आहे कोण सांगेल कुठली गंगा आहे कुठली भागीरथी आहे कुठली गोदावरी आहे कुठली यमुना आहे कुठली नर्मदा आहे समुद्रात मिळाल्यानंतर वेगळ्या वेळा काढता येतील आपल्याला का आपल्या मूळ स्वरूपाला पाणी पाण्याला जाऊन मिळालं पाण्याला पाण्याचीच धाव आहे जीवाला शिवाचीच धाव आहे तो तिथं व्यापकत्वाला प्राप्त झाला तो स्थिर होतो तो पहिलाच व्यापक आहे पण संकुचित त्याला भाव झालेला आहे झालेली सेवा गणेश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित पूर्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान